नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चेतना पाटील मॅडम. विज्ञान विषयाला ह्या वर्षाच्या पहिला व्हिडिओ मी टाकते आहे. आत्तापर्यंत आपण 6वीच्याच इयत्त्यावरती प्रश्नोत्तरं लिहित होतो, पण आज आपण विज्ञानाला सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरला. द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन अर्थ. सगळ्यांना माहिती आहे, खूप जास्त व्हरायटी आहे प्लांट्सच्या आपल्या अर्थवरती. सम आर कलरफुल, सम प्लांट्स ग्रोज इन वॉटर, सम आर इन डेझर्ट, सम आर इन स्नोई रिजन. सम प्लांट कॅनॉट बी सीन विदाउट द मायक्रोस्कोप ऑल्सो अँड सम आर व्हेरी ह्यूज. काही प्लांट्स एकदम छोटे तर काही खूपच मोठे असतात. अँड युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स, म्हणजे असा वेगवेगळा प्रकार आहे सगळ्या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये. काही ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही ॲम्फिबियन्स आहेत. असा वेगवेगळा प्रकार आपल्याला दिसत असतो. तर सगळेच प्लांट सेम असतात का? तर नाही, सगळेच प्लांट सेम नसतात. काश्मीरचे आणि राजस्थानचे सगळे प्लांट सेम नाहीत. काही वेगळे तर काही अतिशय वेगळे असतात. काश्मीरमध्ये वेगळे आणि राजस्थानमध्ये वेगळे. अडॅप्टेशन म्हणत असतो. व्हॉट इज मीन बाय अडॅप्टेशन? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptation and they take place over a long period of time. म्हणजेच काही जे चेंजेस असतात ते जे जुळवून घेण्याची क्षमता, यालाच आपण अडॅप्टेशन असं म्हणू शकतो. आणि हे खूप लाँग टाईम पिरियडपर्यंत ते चेंजेस असतात आणि त्यानंतर प्राणी अडॅप्टेशन करायला सुरुवात करतात. Adaptation of aquatic plants. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers floats on the surface. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. काही प्लांट्स जे असतात ते वॉटर बॉडीजमध्ये खाली एकदम तळाला त्यांचे रूट्स गेलेले असतात आणि ते बाकीचे पानं फुलं वरती फ्लोट करत असतात. तर काही अगदी वरतीच फ्लोट करत असतात, पानं फुलं आणि मुळांसकट. तर सरफेस ऑफ द लीव्स अँड द स्टीम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ द व्हॅक्सी लेअर. ॲक्वॅटिक प्लांट्सचे जे सरफेस असतात त्या पूर्ण व्हॅक्सी लेअरने कव्हर्ड केलेले असतात. म्हणजे अगदी मेणचट पातळ असा थर त्याच्यावर असतो आणि रिबिनसारखे स्लेंडर असे त्यांना एक पार्ट असतो. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. जर एकदम जोरात जरी पाण्याचा प्रवाह असेल तरी यांच्या ह्या शेपने ते अगदी तिथे व्यवस्थित अँकर्ड असतात. एअर स्पेस इन द स्टीम्स अँड पेटियोल ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. तुम्ही इथे लोटस बघताय. लोटसचं स्टॉक जे आहे ते अगदी छान इथे मध्ये एअर स्पेस असण्यासारखं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर हे प्रश्न तुम्हाला सर्व लिहायचे. अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. आपल्याला 2 कॅरी बॅग घ्यायच्या आहेत आणि 2 पोटेड प्लांट घ्यायचे आहेत. त्या पोटेड प्लांटला तुम्ही कॅरी बॅग लावायच्या आहेत. एकाला एक कॅक्टस असेल आणि एक लिफी प्लांट असेल. ह्या कॅरी बॅग दिवसभर तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहे. संध्याकाळी बघा तुम्हाला लिफी प्लांटमध्ये जास्त पाणी दिसतं की कॅक्टसच्या कॅरी बॅगमध्ये. हॅव द सम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. सेम क्वांटिटी नसेलच. व्हाय? बिकॉज डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस ऑर देअर लीव्स आर लाईक स्मॉल निडल ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन द थ्रोन्स. एक काटेरी स्ट्रक्चर तुम्हाला ह्या डेझर्ट प्लांटला दिसणार आहे. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर ऑफ बाय इव्हॉपरेशन. जेव्हा इव्हॉपरेशन करतात तेव्हा ते खूप कमी पाणी बाहेर फेकत असतात. इन स्टीम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लॅशी. यांची स्टीम जी असते ती फ्लॅशी आणि बल्गिंग जाड असते, कारण वॉटर आणि फूड स्टोअर करण्याची क्षमता त्या स्टेममध्ये असते. म्हणून या डेझर्ट प्लांटची स्टीम बल्गिंग आणि जाड असते. द स्टीम ऑफ ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लिव्ज. लिव्ज नसतात तरी पण त्यांची स्टीम जी असते ती ग्रीन असते आणि म्हणून ती फोटोसिंथेसिस करत असते. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल अँड सम रूट्स स्प्रेड ऑलवेज अवे into the soil in search of water. These are the thick layer of a waxy substances on the stem of the plants too. Waxy substances सुद्धा तिथे असतात आणि त्यांचे रूट्स जे असतात ते पाण्याच्या शोधासाठी खूप आतपर्यंत फिरत असतात, खूप आतपर्यंत गेलेले असतात. Adaptation in plants of snowy region. Plants of snowy region mainly includes conifers like the deodar and pine. These trees are conical in the shape due to their sloping branches. In the heavy snowfall and the extreme cold in this region, their conical shape prevent the snow from accumulating on the trees and the thick bark help to the trees to withstand the cold.
म्हणजे यांची ज्या स्लोपिंग ब्रांचेस असतात ह्या स्नोई रिजनमधल्या बर्फाळ प्रदेशातल्या प्लांट्सच्या, ह्या स्लोपिंग ब्रांचेसवरून बर्फ घसरून जातो आणि ह्याच्यामुळे त्यांचं एक्स्ट्रीम कोल्डपासून संरक्षण त्या स्वतःच करत असतात. अशा पद्धतीने स्लोपिंग ब्रांचेस का असतात बर्फाळ प्रदेशाच्या त्या झाडांच्या, तर आपण याचं उत्तर देऊ शकतो की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ह्या ब्रांचेस स्लोपिंग असतात आणि स्वतःचं ते संरक्षण स्वतःच करत असतात एक्स्ट्रीम कोल्डपासून सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीने हे अडॅप्टेशन स्वतः करत असतात. Adaptation in plants of forest region. A variety of plants, trees, shrubs and herbs are found in forest. हे आपण मागच्या वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे. These plants compete among themselves for sunlight. ही जी झाडं असतात ही अगदी उंच वाढतात आणि सूर्यप्रकाशासाठी जणू काही स्पर्धा करताय असं जाणवतं. Hence, trees grows tall to get sunlight and climbers and vines grows to the great height with the support of trees. हे जे क्लाइंबर्स असतात, वेली असतात, त्या झाडांच्या सपोर्टने झाडांइतक्याच उंच वाढत असतात. अँड स्प्रिंग लाईट टेंड्रिल ऑन द स्टीम ऑफ सम क्लाइंबर्स इज अ एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. ज्या आपल्या वेली असतात त्या वेलींना जे स्प्रिंगसारखं काही स्ट्रक्चर असतं, हे जे स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर असतं म्हणजे स्वतःला गुंडाळून त्या झाडांवरून अगदी वरच्यावरती जात असतात, हेच एक बेस्ट एक्झाम्पल आहे अडॅप्टेशनचं. स्वतःला ते तसं ट्रीट करत असतात, निसर्गाशी जुळवून घेत असतात आणि त्या झाडांवरती उंच चढण्यासाठी सपोर्टसाठी त्यांना ते टेंड्रिलसारखे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर त्यांना लागणार असतं आणि ते स्वतः ते वाढवून घेत असतात. Adaptation in grassland plants. Diverse type of bushes and grasses are found in the grassland. विविध प्रकारचे झुडपं आपल्याला ग्रासलँडमध्ये मिळत असतात. फायबर्स रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. मातीची धूप जी असते, जमिनीची धूप जी असते ती थांबवण्याचं काम हे फायबर्स रूट त्यांचे करत असतात. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन्स आर डेन्स. जे विषुववृत्तावरचं फॉरेस्ट असतं ते खूप घनदाट असतं. ॲनिमल्स लाईक द डिअर, एलिफंट अँड द टायगर्स कॅन रिमेन हाईड इन दिस ग्रासेस. जे मोठे जे प्राणी आहेत टायगर, एलिफंटसारखे, हे त्या ग्रासमध्ये लपू शकतात. हाऊएवर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. जिथे थंड प्रदेश आहे तिथलं जे ग्रासेस आहे ते खूपच छोटे छोटे असतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट अँड आर फाउंड इन सच ग्रासेस. वास्ट मेडाज आर फाउंड इन हिली एरिया ॲज वेल ॲज द प्लेन्स. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरची कुरणं इथे आपल्याला आढळत असतात. आता इथे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस यम अँड पोटॅटो प्लांट्स ज्या आहेत त्याबद्दल आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. काही वॉटर हायकिन्स असतात, अलोय असतात, अकोशिया आहे, कॅरट आहे, अनियन आहे, बीटरूट आहे किंवा ग्रेप वाईन आहे. हे सगळे कशा पद्धतीने आपल्या सराउंडिंगशी अडॅप्टेशन करतात हे तुम्हाला स्वतः ऑब्झर्व करून डिस्कस करायचं आहे. घरी आपल्या मम्मी पप्पांशी डिस्कस करा किंवा नेटवर बघा किंवा पुस्तकामध्ये बघा की नेमकं कशा पद्धतीने ते स्वतः अडॅप्टेशन करत असतात. अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजे हे जे प्लांट्स असतात हे अन्न कसे घेतात याच्यात सुद्धा अडॅप्टेशन महत्त्वाचं असतं. सो मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड आर ऑटोट्रॉपिक. बरेचसे प्लांट्स जे आहेत ते ऑटोट्रॉपिक असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, जे अँकर्ड असतात लँडमध्ये ते. अँड हाऊएवर प्लांट्स लाईक द डोदर म्हणजेच कास्कुटा आर पॅरासायटिक. हे जे कास्कुटासारखं प्लांट आहे हे पॅरासायटिक आहे, कारण हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि दुसऱ्या वनस्पतीवर ते जगत असतं. द प्लांट्स बॉडी ऑफ द कास्कुटा कन्सिस्ट ऑफ द येलो वायर लाईक द स्टीम. इट इज लिफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. ही जी येलो लाईक स्टीम आहे हेच हे सकिंग करण्याचं काम करत असतात, न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत असतात फ्रॉम द होस्ट प्लांट. मात्र हे स्वतः फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही बिकॉज दे आर द पॅरासायटिक. दीज रूट्स penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. वॉटर आणि फूड ॲब्झॉर्ब करण्यासाठी हे रूट त्याचे पेनिट्रेट असतात. जसं तुम्हाला माहिती, फंगी डू नॉट हॅव द क्लोरोफिल अँड द कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगी जे आहे ब्रेड आणि भाकरीवरती येणारं, फूडस्टफवरती येणारं जे स्टारची फूडस्टफ असतं त्याच्यावर येणारं जे आहे ते फंगी, ह्या फोटोसिंथेसिस अजिबातच परफॉर्म करत नाही. दे हॅव रूट लाईक द फायबर्स आर ॲब्झॉर्प्शन ऑफ द फूड. हे फूड ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत असतात. त्यांना पण एक फायबर्ससारखे रूट्स असतात, एकदम असे नरम असं आपल्याला जाणवतं. ते ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड करत असतात.
Plants need nitrogen, phosphorus and the potassium for growth. Plants that grow in soil which is deficient in nitrogen like Drosera, sundews, Venus flytrap, pitcher plant, etc. यांना पूर्णपणे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळत नाही, त्यावेळेला ते काय करतात? द फुलफिल देअर नीड्स फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. ते इन्सेक्ट खाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे असे काही झाडं असतात की त्यांच्यामध्ये जर समजा त्यांच्या पानांवरती जर किडे बसले की ते किड्यांना दाबून घेतात, आतमध्ये ते सक करतात आणि आतमध्ये ते जाऊ देतात. अशा पद्धतीने अडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट्स विच सर्व टू अटॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्यांना आतमध्ये गिळून घेतात. अशा पद्धतीने व्हीनस फ्लायट्रॅप या पद्धतीने ते काम करत असतात. थँक्यू व्हेरी मच. आता आपण पुढचं अडॅप्टेशन इन ॲनिमल्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.